कलाकार म्हणून किंवा फिल्म मेकर म्हणून कधी कधी आपल्याला वाटतं की अरे मला चांगलं बजेट मिळालं असतं ना तर मग मी खूप चांगली फिल्म केली असती किंवा चांगलं गाणं केलं असतं, चांगली कलाकृती दिली असती. पण बऱ्याचदा असं वाटतं ना की बजेटची मर्यादा हीच चांगल्या कलाकृतीला कारणीभूत ठरते किंवा सर्जनशीलतेला चांगला वाव देते किंवा ती सर्जनशीलता पिळून काढली जाते असं म्हणता येईल. असं मला अनेकदा वाटतं आणि ते वाटण्यासाठी आत्ता एक अजून एक मजबूत कारण घडले. मी आज त्याबद्दल बोलणार आहे. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. रँडमली नेटफ्लिक्सवर मी एक सिनेमा बघितला, फरहा नावाचा. पॅलेस्टिनी सिनेमा आहे आज आणि तो सहज असा बघण्यात आला. काहीतरी माजिद माजिदी वगैरे सर्च करतो. माजिद माजिदीचा सिनेमा नाही आहे, पण सर्च करताना तो आला आणि मग ट्रेलर बघितला, मला इंटरेस्टिंग वाटला, बघितला आणि मला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. आज मी त्या विशेष सिनेमाबद्दल बोलणार आहे जो तुम्ही बघितलाच पाहिजे असं माझं मत आहे. बजेट आणि लो बजेट याच्याशी तुलना करायची तर त्याला एक काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे, कॅनव्हास तयार करायला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा एक फिल्म माझ्याकडनं बघितली गेली ह्याच आठवड्याभरात. तर त्याबद्दल मी आधी सांगतो. इम्तियाज अलीनं लिहिलेली लैला मजनू. आणि मी बघितली. मला फार असं सिनेमे बघणं होत नाही, म्हणजे खूप चर्चा केली आहे, खूप चांगले रिव्ह्यूज आहेत, अशा फिल्म्स बघतो. असं नाही की कमर्शियल बघत नाही किंवा काय नाही, असं काही नाही. मला कुठल्या सिनेमाचं वावडं नाही आहे, पण तरी पण मी खूप तपासून बघतो जेणेकरून आपला त्यात वेळ वाया गेला असं वाटणार नाही. मी बघितला लैला मजनू. चांगला आहे, म्हणजे व्यावसायिक सिनेमा म्हणून माझ्यावर जो इम्पॅक्ट व्हायला पाहिजे होता किंवा माझं जे मनोरंजन व्हायला पाहिजे होतं ते सगळं त्या सिनेमानं दिले. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण तो सिनेमा बघताना मला असं जाणवलं की त्यातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एवढं त्या काय स्फटणं वेडं होण्यासारखं त्यांचं प्रेम कन्व्हिन्सिंग वाटतंय का, तर नाही वाटत. कॅशचं कॅरेक्टर, त्या लैलाचं कॅरेक्टर, ते एवढं कन्व्हिन्सिंग वाटतंय का, तर नाही वाटत. म्हणजे मला वाटते, मलाच वाटत नाही असं मला वाटलं. म्हणून मी अजून दोघा तिघांना विचारलं की ज्यांनी फिल्म बघितली आहे, तुम्हाला असं वाटलं का की अरे ह्या लैलाच्या प्रेमात आपण पण पडू शकतो आणि तिचं जर असं काही झालं तर आपण वेडे होऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं का, तर नाही वाटत. अशी मला उत्तर मिळालं. ती मुळात तृप्ती डिमरी आहे हे मला सिनेमा संपल्यावर टायटल्स वाचताना कळलं. हे म्हणजे तुम्ही हसाल मला, पण असो, मी नाव ऐकलं होतं पण तिचा सिनेमा असा पहिल्यांदाच बघितला. त्याच्यामध्ये ती सुरुवातीला काही सीनमध्ये असं थोडंसं तोत्रं बोले, रचा उच्चार वगैरे. मला वाटलं एक चला छान कॅरेक्टर डेव्हलप होते, त्याला धरून काहीतरी कॅरेक्टर असेल. पण त्याच्यानंतर उत्तरार्धात कुठंच काही संबंध आला नाही. नंतर ती स्पष्ट बोलायला लागली आणि तो कथानकाचा भाग नाही किंवा तो त्या कॅरेक्टरचा भाग नाही, भूमिकेचा भाग नाही, हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे मग ती चूक होती. आणि बाकी त्याच्यात घडणाऱ्या सगळ्या घटना अशा खूप भडक होत्या, ज्या 90sमध्ये 90च्या दशकातले जे सिनेमे होते ना, त्याच्यामध्ये ज्या भडकपणे गोष्टी दाखवल्या जायच्या ते याच्यामध्ये आले. आता हा लैला मजनू मला वाटते 2017-18चा सिनेमा असेल, म्हणजे अलीकडच्याच काळातला आहे. त्याच्यामध्ये एवढा भडकपणा असण्याचं काही कारण, कथा सांगण्यामध्ये तो भडकपणा दिसला. इम्तियाज अलीचे मी काही फार सिनेमे बघितले नाहीत, पण ज्यांनी मला इम्तियाज अलीबद्दल सांगितलं त्यांच्या बोलण्याचा रोख असा होता की एकदम संवेदनशील आणि ताकदीचा कलाकार, लेखक, असं काहीतरी माझ्या डोळ्यासमोर इम्प्रेशन होतं. पण ते काही तितकं असं बघताना, तो लैला मजनू बघताना ते काही खरं ठरलं नाही. 90च्या दशकातल्या सिनेमाचं DI, म्हणजे त्यावेळेला DI हा शब्द नव्हता, कलर करेक्शन होतं. तर तसं याचं कलर ग्रेडिंग मला वाटलं. सगळं खूप रंगीबेरंगी, कलरफुल. ओव्हरऑल बघितलं तर हा दर्जेदार सिनेमा मला नाही वाटला. पण तरी पण तो खूप असा सुपरहिट जरी नसला तरी चालला. त्याचं कमर्शियल सगळी गणितं जुळली आणि तो त्यातनं बाहेर पडला. हे सगळं कशामुळं होऊ शकतं, तर एकता कपूरचा सिनेमा आहे तो, बालाजी टेलिफिल्म्सचा. अर्थात मोठं बॅनर मॅटर करतंच, ह्याच्या आधी मी बोललो आणि हे फॅक्ट आहे. ह्याच्या वर्सेस आता मी फरहाबद्दल बोलतोय. तसं म्हटलं तर दोन्ही सिनेमांचे जॉनर वेगळे आहेत, दोन्ही सिनेमाचा उद्देश वेगळा आहे. म्हणजे एक कमर्शियल आहे, एक नॉन कमर्शियल आहे. दोन्ही सिनेमांचे बजेट्स वेगळे आहेत, दोन्ही सिनेमा बनतानाची परिस्थिती वेगळी आहे. हा आपल्या देशात बनलेला सिनेमा आहे लैला मजनू. बॉलिवूड ही जगातली एक मोठी सिनेमा इंडस्ट्री, त्या इंडस्ट्रीतला हा सिनेमा आहे. आणि दुसऱ्या बाजूला ती पॅलेस्टिनी एक छोटीशी इंडस्ट्री असेल, तिथं बनलेला तो सिनेमा आहे. खूप म्हणजे काही दोन्हीमध्ये साम्य नाही, फक्त एक पार्श्वभूमी तयार करायची म्हणून. आणि गेल्याच आठवड्यात बघितलेला तोही सिनेमा होता म्हणून लैला मजनूचं उदाहरण घेतलं. आणि त्याच्यावर मला सांगायचं जे आहे ते फरहाबद्दलच. हां, दोन्हीमध्ये कॉमन गोष्टी एकच सापडू शकेल की दोन्ही सिनेमे हे मुस्लिम समाजाच्या पार्श्वभूमीवर आहेत.
लैला मजनू काश्मीरमध्ये मुस्लिम फॅमिलीजमध्ये घडणारी गोष्ट आहे आणि फरहा तर पॅलेस्टिन आहे, ते पूर्ण मुस्लिम बॅकग्राऊंडचाच तो पण सिनेमा आहे. एवढीच कॉमन गोष्ट ती पण, म्हणजे त्याला काय अर्थ नाही अशी. फरहा ही एक 14 वर्षांची मुलगी आहे. ती तिच्या मैत्रिणी शाळेत जातात, म्हणजे मदरशामध्ये जातात आणि एका क्षणी असं घरातले म्हणतात, म्हणजे त्या देशातली ती संस्कृती असेल, घरातले ठरवतात की आता हिचं शिक्षण बंद करू, म्हणजे तिचे वडील. पण तिला शिकायचं असतं आणि ती वडिलांना खूप कन्व्हिन्स करते. ती वडिलांची लाडकी पण आहे, पण तिथली परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, त्यांच्या धार्मिक चौकडी असतील किंवा काय, तर ते नकार देतात आणि ही कन्व्हिन्स करते आणि शेवटी वडील तयार होतात. पण तिला खरंच शिक्षण घेता येतं का आणि पुढं काय होतं? आता मी पुढच्या गोष्टी सांगितल्या तर तो स्पॉइलर मिळेल, पण मी मुद्दाम नाही सांगणार, कारण तुम्ही बघा सिनेमा. काहीसा तुम्हाला हिंट देतो, युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ती एक छोटीशी गोष्ट आहे. छोटीशी गोष्ट यासाठी की आपल्याला म्हणजे सिनेमा तयार करणारे जे आहेत त्यांच्याही लक्षात येतं की अरे हा सिनेमाला बजेट खूप लिमिटेड दिलं आहे, त्या बजेटच्या चौकडीत बसवून करण्यासाठी म्हणूनच ही गतकथा लिहिली गेली किंवा निवडली गेली, हे लक्षात येते. पण सामान्य प्रेक्षकांच्या ते लक्षात नाही येणार. आणि अर्थात जरी लक्षात आलं तरी त्याचा जेवढा परिणाम साधायला पाहिजे त्यानं प्रेक्षक म्हणून एका फिल्म मेकरवर किंवा सामान्य प्रेक्षकावर, तो होतो, साधला जातो, तो इम्पॅक्ट होतो. हे त्या सिनेमाचं यश आहे. म्हणजे आपल्याला कळतं की इथं बजेट त्यांना मिळू शकलेलं नाही वगैरे, पण तरीसुद्धा तो इम्पॅक्ट येतो. म्हणजे खूप हेलिकॉप्टर्स आहेत, फायरिंग आहे, युद्ध घडतंय आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी ते साऊंड्समधनं कळतं. अतिशय सुंदर साऊंड डिझायनिंग, अतिशय सुंदर सिनेमॅटोग्राफी, त्याचं कलर ग्रेडिंगसुद्धा सुंदर आहे. म्हणजे अर्थात तो विषय तसा आहे, खूप लैला मजनूशी कम्पेअर नाही करता येणार, पण लैला मजनूसुद्धा जरी कमर्शियल असला तरी कलर ग्रेडिंगमध्ये अजून कलात्मकता आणता आली असती. लैला मजनूचं परवाच कुणाशी तरी बोलताना आमचा विषय झाला की स्टोरी ज्या असतात त्या कधीच जुन्या किंवा नवीन होत नाहीत, त्या कालातीत असतात. स्टोरी टेलिंग काळाप्रमाणे बदलत असतं, असं माझं मत आहे. म्हणजे कुठली, आता बघा ना, अलीकडच्याच काळात आपण कट्यार काळजात घुसली डोक्यावर घेतला, नटसम्राट, ह्या काय आजच्या गोष्टी नाहीच आहेत ना. आजच्या काळात सुद्धा आपल्याला ते रिलेट पण कदाचित होणार नाहीत, पण आपल्याला ते आवडल्या कारण त्याचं स्टोरी टेलिंग हे आजच्या काळातलं होतं. आजचा प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून सांगितली गेलेली ती गोष्ट होती. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की स्टोरी टेलिंगला काळ महत्त्वाचा आहे. आजचा प्रेक्षक कसा बघतो, त्यांना कशा पद्धतीनं सर्व केलं पाहिजे याचा विचार करून गोष्ट कुठल्याही काळातली असो ती सर्व केली पाहिजे. ऐतिहासिक सिनेमे आपण बघतो, शिवाजी महाराजांच्या काळातले, भालजी पेंढारकरांच्या काळातले, आणि आत्तासुद्धा येत आहेत त्या गोष्टी. ते असं नाही ना, चला इतिहास झाला, ऐतिहासिक सिनेमाचा एक काळ येऊन गेला असं नाही. तो पुन्हा पुन्हा येणार, आत्तासुद्धा येऊन जाईल, पुन्हा काही वर्षांनी, 20, 30, 40 वर्षांनंतर परत येणार त्यावेळच्या प्रेक्षकांसाठी. लैला मजनूचं स्टोरी टेलिंगसुद्धा 90च्या दशकातलंच वाटलं मला. ती जी गोष्ट सांगण्याची पद्धत आहे ती 90च्या प्रेक्षकांसाठी योग्य होती, आत्ताच्या प्रेक्षकांसाठी नाही. फरहाची गोष्ट सांगण्याची पद्धत मात्र आजची, आणि ती गोष्ट आहे 1948ची. खरी गोष्ट आहे, म्हणजे खऱ्या गोष्टीवर आधारित किंवा इन्स्पायर्ड होऊन केलेली ती फिल्म आहे आणि 1948मध्ये घडणारी गोष्ट आहे. पण ती गोष्ट सांगण्याची पद्धत आजची आहे. कधी कधी ना काही सिनेमांचं मी बघितलं की सिनेमे जुने आहेत, उदाहरणार्थ बायसिकल थीप बघा, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे. आज बघितला तर तो आजचाच वाटतो. त्या खूप, मला वाटतं 50-60 वर्षापूर्वींचा सिनेमा असेल, त्याच्यापेक्षा जुना असेल. आज बघितलं तरी सुद्धा तो जुना वाटत नाही. कधी कधी म्हणजे ते स्टोरी टेलिंग आपल्याला अचीव करता यायला पाहिजे की जे कालातीत आहे. 100 वर्षानंतर सिनेमा बघितला तरी लोकांना वाटलं पाहिजे वाव. कारण काय की त्याच्यामध्ये कालातीत असणाऱ्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून ती गोष्ट सांगितलेली असते, तेव्हा ती स्टोरी टेलिंग सुद्धा कधी जुनं होत नाही, असं माझं मत आहे. त्या विषयावर आपण परत एकदा सविस्तर बोलू कधीतरी. तर आपण आज काय बोलतो की बिग बजेट व्हर्सेस स्मॉल बजेट. कलाकृती म्हणून खूप मोठं बजेट दिलं म्हणून खूप भारी कलाकृती होईल आणि कमी बजेट आहे म्हणून कमी दर्जाची कलाकृती होईल, हे अत्यंत चुकीचं आहेच. आणि उलट आहे ह्याच्या की कमी बजेट आहे तर तिथं चांगली कलाकृती होण्याची शक्यता जास्त आहे, असं मला वाटतं. म्हणजे कसं आहे की आपण वरण भात हे आपल्याला इतर काही अन्न परवडत नाही म्हणून आपण खातो का, गरिबाचं अन्न म्हणून खातो का आपण, तर नाही. आपल्याला हे माहिती आहे की वरण भात खाल्ल्यामुळं आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही, आपल्या पोटाला त्रास होणार नाही आणि आपल्याला ते आवडतं खायला. हे सिंपल गोष्ट आहे, बरोबर. त्याविरुद्ध आपल्याला भरपूर पैसा आहे म्हणून आपण भरपूर मसाले घातले, तेल ओतली आणि एक चांगला महागडा रिच पदार्थ तयार केला, तर तो आपण किती खाऊन त्याला एक मर्यादा आहे आणि आपल्याला माहिती आहे की हा कुठंतरी आपल्याला त्रास देणार, पण आपल्याला तो चमचमीत वाटतो म्हणून आपण खातो तो. तसं सिनेमाचं सुद्धा आहे. ज्यांना चमचमीत पाहिजे असतं ना, ते त्या होणाऱ्या त्रासाचं, म्हणजे त्यांचे
मानसिक असेल किंवा अभिरुचीची जी जडणघडण आहे त्याला ते कुठंतरी त्रास देतं हे त्यांच्या कधी लक्षात येत नाही, पण ते बघतात. त्यांना ते तात्पुरता आनंद होतोय, मनोरंजन होतं ना, ते बघतात. तो एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे, हे मान्य करायला पाहिजे. लैला मजनूसारखे सिनेमा तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठमोठ्या बॅनरवर स्वार होऊन, म्हणजे लोकांना चांगलं वाईट आपल्याला काय आवडते नाही आवडत हे कळायच्या आत त्यांच्यावर थोपवून पैसे कमवून मोकळे होतात. हा आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ह्याच्यात चांगलं वाईट असं काय म्हणत नाही. मी कदाचित उद्या जाऊन मी पण तसा सिनेमा करेन. पोटापाण्याचा प्रश्न असतो, आपल्याला करायला काहीच हरकत नाही. फक्त एक विचार मंथन, त्याच्या मागचा माझा विचार काय आहे आज रोजी, उद्या तो बदलू शकतो, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं ना की प्रेक्षकांनी सुद्धा हळूहळू अभिरुची संपन्न व्हायला किंवा तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपण बघा 50 वर्षापूर्वीची आपली लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल किती फरक आहे. कारण आपण प्रत्येक पावलाला त्याच्यामध्ये अपडेट होत जातो, सुधारणा करत जातो. कारण नाही आपल्याला आता सुधारलं पाहिजे, जातो की नाही. मग अभिरुचीच्या बाबतीतच आपण मागासलेले का होत चाललोय, किंवा मागासलेले होत चाललोय हे कदाचित स्टेटमेंट चुकीचं असू शकतो, पण पुढं का नाही जाऊ पाहत आपण किंवा प्रयत्न करत. मला असं वाटतं की तो प्रयत्न आपण करायला पाहिजे. म्हणजे काय आहे की आता माझंच एक उदाहरण सांगतो परत, की पूर्वी मला लहानपणी उडत्या चालीची गाणी खूप आवडायची, सगळ्यांनाच आवडतात ती. नवीन सिनेमा आला, त्याचं एखादं गाणं हिट झालं की ते 24 तास ऐकायचं वगैरे. कधीतरी चुकून क्लासिकल म्युझिक कानावर पडलं, मला वाटलं की अरे का ऐकतात हे लोक, रड गाण्यासारखं वाटतं, का ऐकतात ह्या कुतूहलापोटी मी ते पुन्हा एकदा ऐकून बघितलं. मला कळलं नाही, मला वाटलं की अरे मलाच काही कळत नाही आणि काय आहे त्याच्यात. 2-3 वेळा परत ऐकलं, वेगवेगळे ऐकली, वेगवेगळे राग ऐकले, वेगवेगळं लोकांचं शास्त्रीय गायन ऐकलं आणि मला त्याच्यातली खोली कळली. आता काय कळली ही शब्दात सांगता येत नाही, ती अनुभूती घेण्याची गोष्ट आहे. सेम गोष्ट मी असं अगदीच म्हणत नाही की तुम्ही सगळे गाणी सोडून द्या आणि क्लासिकल म्युझिक ऐका, असं नाही. ते त्या मनस्थितीत त्या गोष्टी पण ऐकणं गरजेचं आहे. सगळेजण मोठमोठे शास्त्रीय गायकसुद्धा लाईट म्युझिक ऐकतात, असं नाही की ते ऐकलंच नाही पाहिजे. त्या मनस्थितीचा तो भाग आहे, पण ते सुद्धा अचीव करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे कसं की थोडा आपण विचार केला पाहिजे, मनन केलं पाहिजे की आपण एखादा सिनेमा बघायला चाललोय तर तो का चाललोय. म्हणजे मेंढरासारखं सगळे चालले, जाहिरातीला बळी पडून आपण चाललोय का, तर ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि असं नाही की चांगला ट्रेलर वाटला म्हणून तो बघायचा नाही का, बघायचा. चांगला ट्रेलर वाटला, रिव्ह्यू चांगले आले, बघायचा. बघितल्यानंतर आपल्याला नाही आवडला तर त्याच्यावर विचार करायचा की हा सिनेमा मला का नाही आवडला. म्हणजे आपोआप त्याच्यापेक्षा चांगले सिनेमे हे तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमच्याकडे येतील, तुमच्यापर्यंत स्वतःहून येतील, कुठं ना कुठं तरी दिसतील. आता सध्या तरी अल्गोरिदम नावाची जी गोष्ट आहे ते तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ओळखून तुम्हाला समोर आणून ठेवतं. ह्या गोष्टी होत, चांगली गोष्ट आहे. फरहा नक्की बघा, नेटफ्लिक्सवर आहे, कदाचित मूवीवर पण असेल असं मला वाटते, कारण काही अवॉर्ड्स वगैरे त्याला मिळालेले आहेत. आपण पूर्वी लघुकथा वाचायचो बघा, पुभा भावेंच्या असतील, वपू काळेंच्या असतील किंवा तत्सम काही साहित्यिकांच्या, तर त्याचा जो परिणाम व्हायचा ना आपल्यावर, किंवा सदात हसन मंटोच्या गोष्टी असतील, मंटोच्या गोष्टी इथं खरं तर जास्त चांगलं चपकल बसू शकतील. त्या गोष्टींचा जसा इम्पॅक्ट व्हायचा आपल्यावर किंवा होतो, त्या कॅटेगरीतली ही फिल्म आहे फरहा. घाबरू नका, ही खूप कमी बजेट मी सारखं म्हणतो, ही अगदी गरीब फिल्म नाही आहे, मध्यम बजेट आहे, बेटर बजेट आहे. पण असं वाटतं की गोष्टीवर फोकस ठेवून अनावश्यक बजेट टाळलेलं आहे. म्हणजे प्रेक्षकांना हेलिकॉप्टर्स दाखवलेले आवडतात तर दाखवा हेलिकॉप्टर्स, असं केलेलं नाही. तर त्या कथेची ती गरज नाही आहे. पण तुम्हाला फिल्म बघताना कुठेही बाबा मी काय खूप रटाळ काय बघतोय का असं वाटणार नाही. तुमच्या मनावर ठसू शकणारी ती फिल्म आहे फरहा. करण ताहिर ह्या मुलीनं, त्या 14 वर्षाच्या मुलीचं काम केले, खूपच सुंदर काम केले. आणि दारिन सल्लाम ह्या दिग्दर्शिकेची ही फिल्म आहे. जरूर नेटफ्लिक्सवर आजच बघा, 1.5 तासाचीच असेल फरहा. जरा व्ह्यूज वाढले तर मला अजून ह्याच्यापेक्षा गहिरे विषय घेऊन यायचं आहे तुमच्यापर्यंत, त्यामुळं मला यासाठी सपोर्ट करा. धन्यवाद.